तर मित्रांनो, आज आपण आपल्या पहिल्या व्लॉगची सुरुवात करतोय. आज भाच्यांचा मूड होता डीमार्टला फिरायला जायचा आणि थोडी घरची पण शॉपिंग करायची होती. तर आपण सगळे भाच्य मंडळीला घेऊन आज निघालो मिसेस सोबत डीमार्टला. तर डीमार्टला जाता जाता मिसेस बोलल्या की आपण एक व्हिडिओ बनवूया. तर आम्ही व्हिडिओ शूट करत करत आपलं निघावं म्हणलं. तळवड्यातून थोडंच बाहेर पडलं होतं की माझी मिसेस म्हणाल्या, तुम्ही थोडं पोजिंग करा, मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तुमचे. तर मी थोडं आपलं पोजिंग करत व्हिडिओ रेकॉर्ड करत आम्ही मज्जा मस्ती करत निघालो डीमार्टला. लांब कुठेतरी कोपऱ्यात एक थोडीशी जागा भेटली. आता त्यात आपला ब्लॅक बुल बसतोय का नाही बघत बघत मी आपली थोडीशी ड्रायव्हिंग स्किल दाखवत छोट्याशा जागेमध्ये आपली ब्लॅक बुलला पार्क करत आणि थोडी शायनिंग बाहेर निघालो आणि यांना दाखवून दिलं की मला पण ड्रायव्हिंग येते. अजून डीमार्टच्या आतमध्ये गेलो नाही तोपर्यंतच बायको म्हणायला लागली की मला सॉफ्टी देणार असेल तर मी आतमध्ये येते. आणि तिला हो बोलल्यानंतर ते आपलं हसत हसत भाची सोबत गाडा ढकलत ढकलत आलो आम्ही डीमार्टच्या आतमध्ये. डीमार्टच्या आतमध्ये आल्यानंतर एवढी गर्दी पाहून बायकोला तर पहिलं झोपच लागली. बायको म्हणली मी जाते इथूनच रिटर्न घरी. तर भाची कंपनी खूप खुश होती. ते म्हणत होते मामा आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं. त्यांना म्हणलं अबांनो तुम्हाला जे घेऊ वाटेल ते घ्या, फक्त बिलाच्या वेळेस तुमच्या पप्पांना स्कॅनर पाठवा, माझ्याकडे येऊ नका. ब्लॅक बुलला पुसण्यासाठी मी आपलं कापड घेऊन नॉर्मली शॉपिंग करत होतो तेव्हा मिसेस मला रेकॉर्ड करत होत्या. तर ते थोडीशी जागा करत करत पुढे जाऊन मी म्हणलं काय घ्यावं काय घ्यावं, एवढं सगळं दिसत होतं की काय घ्यावं याचा विचारच होत नव्हता. तरी थोडंफार पुढे जाऊन मिसेसला म्हणलं तुझ्यासाठी काही घ्यायचंय का शॅम्पू वगैरे. तर भाची बोलली मामा मला हा गल्ला घ्यायचाय. म्हणलं आपल्याकडे नाहीत पैसे आणि कुठे घेतेस गल्ला. तर तिथून पुढे आलो बघितलं तर काय घ्यावं म्हणत बहिणीला घ्यायचं होतं गोकुळ. तर तो खूप दिवसापासून म्हणत होती. तिला म्हणलं हे बघ हे ते आहे तू घे तुला आणि पैसेही तूच दे. मग तिथून पूर्ण शॉपिंग करून आपण आपलं गाड्यावर वजन टाकून निघत निघत बाहेर आलो बिलिंग करून. बाहेर निघता निघता भाच्याने पहिलं बोलले की मामा मला पहिलं सॉफ्टी दे नाहीतर मी घरी येत नाही. मग त्याला म्हणलं भाऊ घे पहिलं सॉफ्टी. त्या मॅडमला म्हणलं बनवा 2-4 सॉफ्टी. तर त्यांनी सॉफ्टी बनवत बनवत दिली पहिलं भाच्याच्या हातात. भाच्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आला की तो पळतच सुटला माझ्याकडे पाठ फिरवून. मग मिसेसला म्हणलं तुला खायची का सॉफ्टी, हे बघ. ती बोलली मला सॉफ्टी पण द्या आणि पॉपकॉर्न पण द्या. तिला म्हणलं तू पॉपकॉर्न घेतलेस आता सॉफ्टी खातो मी. आणि इथून पुढे सर्वांसोबत सॉफ्टी खात खात आम्ही निघालो गाडीकडे. गाडीकडे निघता निघता अचानक आला पाऊस आणि पावसामध्ये मनीषा मॅडमला सुचेना झालं की गाडीची ट्रॉली पकडू का माझं पॉपकॉर्न पकडू. दादा मला दे मम्मी पॉपकॉर्न मी पकडतो आणि तू आपली गाडी ढकलत ये गाडीपाशी. तोपर्यंत आपली मम्मी पण आली आणि निकिता तर म्हणली तुम्ही या आपलं मी येते निवांत. सगळं झाल्यानंतर म्हणलं आता हे सामान आपल्या गाडीमध्ये टाकूया आणि इथून वैष्णवी म्हणायला लागली की मी सामान ओतू का तुम्ही येताल मला मदत करायला. तर म्हणलं बाई तूच कर, आम्ही येतो मागे हात लावायला. सगळं सामान टाकून झाल्यानंतर वैष्णवीला म्हणलं ये जरा छान मोसम आहे आपण एक व्हिडिओ काढूया दोघांचा. आणि आम्ही व्हिडिओ शूट करत करत बसलो गाडीमध्ये. गाडीमध्ये बसल्यानंतर मग यांच्या डीमार्ट मधल्या गप्पा चालू झाल्या. गप्पांच्या मज्जा घेत घेत आणि बाहेरचं छान वातावरण बघत बघत आम्ही निघालो घराच्या वाटेला. आणि घराच्या वाटेला निघता निघता वातावरण एवढं छान झालं होतं की असं वाटत होतं कुठेतरी फिरायला जावं अजून.